नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। साठीनंतर नक्की एक पदार्थ खाल्ला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला 24 तासांमध्ये पायांमध्ये जबरदस्त ताकद येते। कोणता आहे तो पदार्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला माहित आहे का, जर तुम्ही सकाळी 8 वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू 10 वर्षांनी तरुण वाटू शकतात। आणि हो, मी इथे कुठल्याही औषधाची किंवा महागड्या पूरक आहाराची म्हणजेच सप्लिमेंट्सची गोष्ट करत नाहीये। मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल बोलतेय, जो प्रत्येकाच्या घरामध्ये कधीतरी नक्कीच असतो, पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात। ते ओळखतही नाही की तो किती उपयुक्त आहे। अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यात समाविष्ट केला तर 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी तो खूप फायदेशीर ठरतो। यामुळे पायातली ताकद टिकते, शरीराला तोल राखायला मदत होते, रात्री येणाऱ्या पायाच्या मुंग्या आणि वेदना टाळता येतात आणि पायातल्या स्नायूंची झीज तब्बल 72% पर्यंत थांबवता येते। आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेमध्ये पोहोचतात जिथे त्यांना वॉकर, व्हीलचेअर किंवा मग दुसऱ्याच्या मदतीशिवाय हलता सुद्धा येत नाही। ही फारच दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे, कारण त्यांना हे माहीतच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा गोष्टी खातात ज्या ही समस्या अजून वाढवतात। म्हणून मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, तुम्ही दररोज सकाळी नकळत असं काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय कमजोर होत चाललेले आहेत? आणि हे सगळं फक्त एका लहानशा चुकीमुळे? याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे आणि त्यासोबत 5 असे सोपे नाश्त्याचे पर्याय जे तुमचं संतुलन राखण्यास आणि साठीनंतरही स्वतःवरचा ताबा मिळवण्यास मदत करतील। आणि यादीतला शेवटचा पदार्थ तो ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल। तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत, ही भावना तुम्हाला सतत सहन करावीच लागेल असं नाही। वय झालं म्हणजे चालताना तोल जातो, आत्मविश्वास उरतो नाही किंवा मग दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाहीये। चांगली गोष्ट ही आहे की ही संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषधं लागणार नाहीत, महागडं काही घेण्याची गरज नाही आणि भारी भरकम व्यायामही नाही। सगळ्याची सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्त्वाच्या गोष्टीपासून, सकाळचा पहिला आहार। हे ऐकायला अगदी साधं वाटेल, खूपच सामान्य वाटेल, पण योग्य नाश्ता घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतो आणि हळूहळू त्याचं नुकसानही करू शकतो। आजचे आहार तज्ज्ञ याच गोष्टींबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात। 60 नंतर बहुतेक लोक नाश्ता गडबडीत चुकीच्या पद्धतीनं किंवा अगदी वगळूनच देतात। कुणी केवळ 1 कप कॉफी घेतं, कुणी पांढऱ्या ब्रेडसारखे पोषणमूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काही जण फक्त पाणी पिऊन म्हणतात थोड्या वेळानं काहीतरी खाऊन टाकेल। पण याचा परिणाम काय होतो? शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं, यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हणतात। आणि अशावेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं माहितीये? पायांचे, कारण हेच स्नायू तुमचं चालणं, उभं राहणं, तोल राखणं आणि पडणं टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात। टफ्ट्स विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषणमूल्य असलेला नाश्ता केला तर अवघ्या 8 आठवड्यांमध्ये त्यांना पायातली ताकद 35% पर्यंत परत मिळू शकते। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ। कदाचित तुमच्या घरात ते आधीच असतील, फक्त आपण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही आहोत। पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला 5 सोपे पण अत्यंत प्रभावी नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेले आहेत। हे तुमचे पायांचे स्नायू टिकवून ठेवतात, ताकद वाढवतात, पायांच्या मुंग्या कमी करतात आणि शरीराचा तोल सुद्धा सुधारतात। या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक पदार्थही सांगणार आहे ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालता फिरता केले। एक छोटासा तुकडा जो फक्त सकाळी खायचा, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। कदाचित आजपर्यंत तुम्हाला वाटत असावं एकदा ताकद गेली की परत येत नाही, पण आज या तुमचा विचार बदलू शकतो। ही आहे खरी परिस्थिती। सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती, कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की लिहा आणि तुमचं वय काय आहे हे सुद्धा मला ऐकायला आवडेल। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरती आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवत असतो। जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज ऐकायला आवडत असतील तर नक्की बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। कदाचित तुम्हालाही कधी कधी जाणवत नसेल, पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं, विशेषतः पायातले स्नायू, आणि ही प्रक्रिया सुरू होते साठीनंतर। प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालता येणं कठीण वाटतं। खुर्चीतून उठताना त्रास होतो, चालताना तोल ढासळतो आणि मग काठी, वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते। या सगळ्याच्या मुळाशी असतो एक आजार, तो म्हणजे सार्कोपेनिया।
या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही, ना ताप येतो, ना वेदना, ना मुंग्या, काहीच नाही. ही झीज शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतही नाही. सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुकचुकायला लागतं, तेव्हा वाटतं असं होतंच आता वय वाढले. कधीतरी असंही वाटतं की उभं राहायला आता हाताचा आधार लागतो. पण हे सगळं फक्त वय वाढल्याचं लक्षण नाही. वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही. आपली खरी ताकद ही पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण असहाय्य होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या एका अभ्यासामध्ये असं सांगितलं आहे, जर काही केलं नाही तर 60 वर्षांवरील व्यक्ती पुढील 10 वर्षांमध्ये आपल्या पायांमधल्या ताकदीपैकी तब्बल 33% ताकद गमावू शकतात. हे फक्त ताकद कमी होणं नाही, पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडतं, चालणं कमी होतं, पाय ओढत चालावं लागतं, पोटाभोवती चरबी साचते, हाडं ठिसूळ होतात, झोप व्यवस्थित लागत नाही, भूक कमी होते आणि विसरभोळेपणा जास्तच वाढतो. पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीर आपली साथ देईनासं होतं. सकाळचा वेळ खास का असतो हे सांगते. कारण आपण जेव्हा 7 ते 8 तास झोपून उठतो तेव्हा आपलं शरीर उपाशी अवस्थेमध्ये असतं आणि जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तयार नसतं, विघटन करू लागतं. वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार करण्याची गती संत झालेली असते, त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं. जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात. आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे स्नायू पायांमध्येच असतात. त्यांचं कमजोर होणं म्हणजे फक्त ताकद कमी होणं नाही तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो. पायात रक्तप्रवाह मंदावतो आणि मग सुरू होते एकामागून एक समस्या. पाय मुंगवतात, थरथर होते, सुन्नपणा येतो, चालताना किंवा जिना चढताना असंतुलन वाढतं. ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्येही दिसते ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही. ते हळूहळू कमकुवत होतात, हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टींसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागतं. पण आता सांगते एक चांगली बातमी, जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरं करू शकतं. तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता, पायांची ताकद परत मिळवू शकता, संतुलन सुधारू शकता, मुंग्या झटके टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा ताबा टिकवू शकता. हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, पुढे मी तुम्हाला अशा काही अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरं तर तुमच्या पायांचे आधारस्तंभ ठरू शकतात, जे अन्नशास्त्रानुसार तुमच्या पायांचे स्नायू मजबूत ठेवतात आणि जे नाश्त्यात समाविष्ट केल्यावर तुमचं चालणं उठणं अगदी संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. विठ्ठल काकांचं वय आहे 69 आणि ते आधी बांधकाम अभियंता होते. संपूर्ण मुंबई, कोल्हापूर, मिरज परिसर फिरत, डोंगर चढत, जंगलात काम करत आणि स्कॅफोल्डवर सहज चढउतार करत, तेही एकदाही दम न घेता. पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की माझे पाय नाहीतच. गुडघे कडक झालेले आहेत, पाय कधी शिशासारखे जड आहेत, कधी सुन्न वाटणारे. सकाळची पहिली काही पावलं चालताना गंजलेली मशीन हलवतात असं वाटतं. एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवर जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडेसे घाबरले. खूप मोठी दुखापत तर झाली नाही, पण त्या क्षणांना त्यांना आतून हादरून आलं. घसरल्यामुळे नाही, पण काही महत्त्वाचं गमावत चाललोय ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. कधी काळी पायांची ताकद आपोआप मिळते असं त्यांना वाटायचं, पण आता हळूहळू ती कमी होत चालली होती. त्यांची बायकोही लक्ष देऊ लागली आणि ते हळूहळू चालायचे. तोल बिघडायचा. सोफ्यावरून उठताना दोन्ही हात गुडघ्यावर दाबून उभं राहायचं. आधी सकाळच्या फेरफटक्यावर उत्साहाने जाणारे विठ्ठल काका आता जातच नसत. शेवटी एक दिवस त्यांनी कबूल केलं, माझ्या पायांमध्ये रात्री खूप वेळा क्रॅम्प्स येतात. पण काशीनाथ काकांना ना मधुमेह होता ना संधिवात होता. डॉक्टर म्हणाले ही आफ्टर 60ची फेज आहे, 60 नंतरची ती वेळ जिथे शरीराची झीज गुपचूप होत असते. ते घसरल्यानंतर त्यांनी ठरवलं आता वेळ आली आहे काहीतरी शोधण्याची. पोषण तज्ज्ञांशी बोलले, लेख वाचले, व्हिडिओ बघितले आणि त्यांना एक गोष्ट कळली, सकाळचा आहार ठरवतो की पाय मजबूत होतील की अजून ढासळतील. त्यानंतर त्यांनी सवयी बदलल्या, सुरुवात केली. पूर्वी नाश्ता टाळायचे, आता तो नियमित झाला. रिकाम्या पोटी काळी कॉफी पिणं त्यांनी पूर्णतः थांबवलं. आता त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नाही, पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं तेच पोषण देतो. हळूहळू फरक जाणवायला लागला. 3 आठवड्यांमध्ये पहिला मोठा बदल झाला. सकाळी उठताना आता पाय जड वाटत नव्हते, चालताना पावलं हलकी वाटू लागली, रात्रीचे झटके थांबले. कधी काळी बंद पडलेला घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला. मग बागेत जायला लागले. दुसऱ्या महिन्यापर्यंत तर ते सलग 2 किलोमीटर रोज चालायला जायचे. आज ते त्यांच्या बायकोला हसत हसत म्हणतात, माझे पाय मला पुन्हा मिळालेत असं वाटतं. फक्त एक छोटासा बदल, ना काठी ना कोणाची मदत, आणि विठ्ठल काकांनी 60 नंतरही आपले पाय मजबूत, स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठेवले. जी गोष्ट अनेक लोक अशक्य मानतात ती त्यांनी करून दाखवली. आणि हो, तुम्हीही हे करू शकता. कसली गरज नाही नशीब, भारी व्यायाम किंवा मग महागडे उपचार. फक्त एकच गरज, कुठून सुरुवात करायची हे माहीत असणं.
पुढे मी तुम्हाला विठ्ठल काकांनी वापरलेले आणि काही हजारो ज्येष्ठ नागरिकांनी जे रोज वापरत आहे ते 5 खास नाश्त्याचे प्रकार सांगणार आहे, जे पायांना ताकद देतात, स्थिरता देतात आणि आत्मविश्वास देतात। सकाळच्या नाश्त्याचा सर्वात शक्तिशाली पदार्थ म्हणजे अंड। शिजवलेलं अंड हे पायांचं संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपं आणि पटकन होणारं अन्न आहे। स्नायू वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्त्वाची पोषण मूल्य अंड्यात असतात, पण खरी जादू असते ती पिवळ्या बल्कात, जिथे विटॅमिन डी, B12, कोलिन आणि ल्युसिन नावाचं एक खास अमिनो ॲसिड असतं, जे तुमचे स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूपच आवश्यक आहे। 60 वर्षांनंतर आपल्या पायांमधले स्नायू झिजायला लागतात, म्हणून या वयामध्ये अंड खाणं जास्तच उपयुक्त ठरतं। इलिनॉय विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जर एखाद्या वयस्क व्यक्तीनं 8 आठवड्यांसाठी दररोज सकाळी 2 अंडी खाल्ली तर त्यांच्या पायांची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढते। अंड केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर आपल्या मेंदू आणि पायांमधल्या संवादालाही सुधारतं। म्हणूनच चालताना तोल जाणं, चक्कर येणं, पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंड एक प्रकारे आपलं संरक्षणच करतं। अंड्यातलं विटॅमिन B12 आपली मज्जासंस्था मजबूत करतं, मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं, त्यामुळे तुम्ही चालताना जास्त स्थिर राहता, डगमगणं कमी होतं आणि पाय चुकण्याची शक्यता बरीच कमी होते। अंड शरीराला सहज शोषता येणारा लोहही देतं, ज्यामुळे पायातील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पोहोचणं सुधारतं। हे वृद्धांमध्ये फार गरजेचं असतं, कारण अनेकदा लोहाची कमतरता आढळते। संपूर्ण अंड खा, पिवळा बलक टाळू नका। झोपेतून उठल्यावर 30 ते 60 मिनिटांमध्ये अंड खाल्लं तर सर्वात जास्त फायदा होतो। उकडलेलं अंड हे सर्वोत्तम, कारण त्यात कोणतीही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्य शाबूत राहतात। वेगळेपणा हवा असेल तर अंड्याचं स्क्रॅम्बल करा, त्यात थोडं पालक आणि टोमॅटो घाला। हे दोन्ही अँटीऑक्सिडंट आणि मॅग्नेशियमने भरलेले असतात, जे पायांच्या स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात। सकाळचं अंड हा केवळ नाश्ता नाही तर तुमच्या पायांना शांतपणे झिजून जाण्यापासून वाचवणारं संरक्षण आहे, आणि जर हे तुम्ही सलग 30 दिवस केलं तर शरीरामध्ये फरक नक्की जाणवेल। मुंग्या कमी, पाय अधिक बळकट आणि उभं राहण्यासाठी हातांची गरजही जाणवणार नाही। दुसरा नाश्त्याचा घटक आहे ओट्सवर चिया बिया। जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स ते इंधन संपूर्ण सकाळभर पुरवतात, आणि जर त्यात चिया बिया घातल्या तर ही छोटी डिश वृद्धांसाठी एक जबरदस्त उपाय बनते। पायांची ताकद टिकवण्यासाठी, स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे। ओट्समध्ये असणारा बीटा ग्लुकॉन नावाचा फायबर सूज कमी करतो, पोषण शक्ती वाढवतो आणि रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात ठेवतो। साठीनंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळू होतो, म्हणून ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते। चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे 4 घटक तुमचे स्नायू नीट आकुंचित होण्यासाठी मदत करतात, मज्जासंस्था मजबूत करतात आणि रात्री झोपताना होणारा वेदनादायक झटकेही दूर होतात। चालणं किंवा बराच वेळ उभं राहणं त्यामुळे पाय जड होतात, पण चिया बियातलं मॅग्नेशियम स्नायूंना सैल करतं। पोटॅशियम शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखतो आणि पायांतील बारीक सारीक स्नायूंमध्येही ऑक्सिजन पोहोचवतो। हे बनवणं अगदी सोपं आहे। 3 चमचे रोल्ड ओट्स घ्या, जे पाण्यामध्ये किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधामध्ये मिसळा। नरम होईपर्यंत शिजवा, त्यात 1 चमचा चिया बिया घाला, नीट ढवळा, वरून थोडे केळ्याचे काप घाला आणि त्याचबरोबर हे मिश्रण तयार होतं ते झोपेतून उठल्यावर नक्की खा। ज्येष्ठांनी जेव्हा सकाळी ओट्स आणि चिया बिया नाश्त्यामध्ये घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवलं की उभं राहणं अगदी सोपं झालं आहे, जिने चढणंही त्रासदायक वाटत नाही, पायदुखी कमी झाली आणि शरीरामध्ये वेगळीच ताकद आणि सहनशक्ती जाणवायला लागली आहे। रात्री झोपताना पायाला झटके येणं, मुंग्या येणं यासारख्या त्रासापासूनही मुक्तता मिळत आहे। ओट्स हे केवळ सकाळचं आरोग्यदायी अन्न नाही तर 60 वर्षांनंतरही आपली ताकद, स्वावलंबन आणि सक्रिय जीवनशैली जपण्यासाठी एक मजबूत आधार आहे। तिसरा नाश्त्याचा घटक आहे तो म्हणजे केळं। वृद्धांसाठी केळ्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट गोळी असं म्हटलं जातं, हे काही उगाच नाही। केळ्यात असणाऱ्या भरपूर पोटॅशियममुळे पायात येणारे झटके कमी होतात, रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात आणि 60 नंतरही पायातली ताकद टिकून राहते। सकाळी उठल्यावर लगेचच केळ खाल्लं तर तो वेळ सर्वात फायदेशीर, कारण झोपेतून उठल्यावर शरीरात खनिजांचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं। मध्यम आकाराच्या एका केळ्यामध्ये सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे आपल्या रोजच्या गरजेपैकी जवळजवळ 10% भाग पूर्ण करतं। पोटॅशियमचं काम आहे स्नायूंमध्ये योग्य विद्युत संतुलन राखणं, म्हणजेच मांसपेशी योग्य वेळी आकुंचन पावतील आणि सैलही होतील। जर शरीरामध्ये पोटॅशियम कमी असेल तर रात्री झोपताना पायात झटके, आकुंचन किंवा मग ताण जाणवतो। केळ्यामुळे विटॅमिन B6 देखील भरपूर प्रमाणामध्ये मिळतं, जे आपल्या मेंदू आणि पायांमधल्या स्नायूंमध्ये चांगला संवाद घडवून आणतं। त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता, हालचाल करताना समन्वय अधिक चांगला राहतो। पण लक्षात ठेवा, केळं सगळ्यांसाठीच योग्य नाहीये।
जर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज, रक्तातील साखरेवर नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम घातक ठरू शकतं. अशावेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चट केळ खाल्लं तर अधिक चांगलं, कारण त्यात रेझिस्टंट स्टार्च असतो जो पचन संस्थेला आणि साखर नियंत्रणात ठेवतो. केळ खाण्याची योग्य वेळ म्हणजे मुख्य नाश्त्यानंतर. रिकाम्या पोटी खाल्लं तर रक्तातील साखर अचानक वाढू लागते. उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही केळं ओट्समध्ये घालू शकता, चिया बियासोबत मिसळून खाऊ शकता किंवा साध्या ग्रीक योगर्ट सोबत खाऊ शकता. कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल तर दररोज सकाळी एक लहान केळ खाल्लं तरी पुरेसं असतं, विशेषतः इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी. हे तुमच्या पायांच्या स्नायूंना सुरक्षित ठेवतं, तुमचं चालणं सुधारतं आणि वयानुसार होणाऱ्या स्नायूंची झीज थांबवण्यास मदत करतं. हे सगळं एकदम सोपं, परवडणारं आणि पचनासाठीही हलकं असतं. पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केळ खाल्लं तर तुमचं पायांचं एक मजबूत कवच ठरू शकतं, ज्यामुळे तुमचा दिवस सुरू होईल ताकदीनं, स्थैर्यानं आणि आत्मविश्वासानं. चौथा नाश्त्याचा प्रकार म्हणजे ग्रीक दही. झोपेतून उठल्यानंतर शरीरामध्ये हळूहळू होणारी स्नायूंची झीज थांबवायची असेल तर ग्रीक दही हा एक उत्तम पर्याय ठरतो. साध्या दह्याच्या तुलनेमध्ये ग्रीक दह्यामध्ये दुप्पट प्रथिनं असतात, जे घट्ट आणि थोडं गोडसर लागणारं असतं, कारण ते 3 वेळा गाळलं जातं आणि त्यातील पाणी वेगळं काढून टाकलेलं असतं. 60 वर्षानंतर ग्रीक दह्यामध्ये असणारं कॅसिन प्रोटीन फारच फायदेशीर ठरतं, कारण ते हळूहळू पचतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकद टिकवून ठेवतं. आपण झोपेत असताना शरीरामध्ये ऊर्जेची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधीकधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर कॅटाबॉलिक स्थितीत जातं. वय वाढल्यावर हार्मोन आणि शरीराची चयापचय क्रिया बदलते, स्नायू दुरुस्त होण्याची गतीही कमी होते. जर सकाळी शरीराला योग्य प्रथिनं मिळाली नाहीत तर पायांतील स्नायूंवर अजून परिणाम होतो आणि त्यांची झीज थांबत नाही. ग्रीक दह्याच्या 170 ग्रॅमच्या एका वाटीमध्ये सुमारे 17 ग्रॅम प्रथिनं असतात. सोबतच ल्युसीन नावाचं महत्त्वाचं अमिनो आम्लही असतं, जे नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं. याचबरोबर ग्रीक दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सुद्धा असतं, जे हाडं बळकट करतात आणि पायांतील हालचाल सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं जातं. दह्याच्या प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात आणि शरीरातली लपलेली सूज कमी करतात, जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाचं आहे. नेदरलँड्सच्या मास्ट्रिच विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की ज्येष्ठांनी जर दररोज 20 ग्रॅम ग्रीक दही घेतलं तर थोडी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यांमध्येच पायांची ताकद पुन्हा मिळवली जाऊ शकते. रात्रीचे झटके कमी होतात आणि चालणंही अधिक स्थिर झालं. पण ग्रीक दही सगळ्यांना सहन होत नाही. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे किंवा पचनावर त्रास होतो त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं किंवा मग शेळी किंवा मग मेंढीच्या दुधापासून बनवलेलं पदार्थ निवडावेत, जे अधिक हलके आणि पचायला सोपे असतात. साखर भरलेली फ्लेवर असलेलं दही टाळा, कारण ते पोटामध्ये सूज वाढवतं, स्नायू दुरुस्ती करत नाही. ग्रीक दही झोपेतून उठल्यानंतर 1 तासाच्या आत आणि सौम्य हालचाली झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये खाल्लं तर त्याचा जास्त फायदा होतो. चव वाढवण्यासाठी आणि पोषण वाढवण्यासाठी त्यात साखर नसलेली बेरी, थोडंसं दालचिनी पूड किंवा चिया बिया घालू शकता. ग्रीक दह्यामुळे तुम्ही दिवसाची सुरुवात जास्त ऊर्जेनं, स्थिरपणे आणि आत्मविश्वासानं करू शकता. 5वा नाश्त्याचा पदार्थ आहे पॅनमध्ये परतलेला सॅल्मन मासा. जर तुम्हाला साठीनंतर पायांच्या ताकदीसाठी काहीतरी विशेष खायचं असेल तर आठवड्यातून 2दा नाश्त्यामध्ये सॅल्मन किंवा फॅटी फिश जसं की सुरमई किंवा मग बांगडा खाणं फायदेशीर ठरतं. या माशांमध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतं, जे तुमच्या स्नायूंना अधिक असणारी सूज कमी करतात, शरीरामध्ये इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि शरीर अधिक कार्यक्षम बनवतात. या सगळ्यामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये पायांची ताकद परत मिळते, स्नायू गळती मंदावते आणि शरीर अजूनच बळकट होतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनामध्ये स्पष्ट गेलं आहे की ज्यांना आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाल्ले त्यांचे स्नायू टिकवण्याचं प्रमाण 27% अधिक होतं. अगदी आश्चर्य म्हणजे फिश खाणाऱ्या गटामध्ये चालण्याची ताकद, संतुलन आणि पायातली कमजोरीमुळे पडण्याचा धोका 36% कमी झालेला आहे. ते कसं काम करतं? शरीरामध्ये सतत असलेली सूज ही एक शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते. ही सूज खास करून पायांतील स्नायूंची ताकद कमी करते आणि ती झिजवत राहते. अशी सूज कमी करायला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप उपयोगी ठरतात. सॅल्मन केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर 100 ग्रॅम शिजवलेल्या सॅल्मनमध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिनं असतात. त्यात व्हिटॅमिन B12 आणि D देखील अधिक असतं. याच्यामुळे चालताना होणारी हालचाल, शरीराचा तोल आणि प्रतिक्रिया वेळ हे सगळं घटकांवर अवलंबून असतं. बनवणं अगदी सोपं आहे. ताज्या सॅल्मनच्या तुकड्याला दोन्ही बाजूंनी 3-4 मिनिटं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये हलकं फ्राय करा. त्यातला भाजलेल्या रताळ्यासोबत वाफवलेल्या भाज्यांबरोबर किंवा थोड्याशा एव्होकाडो स्लाइससोबत सर्व करा. त्यामुळे तुम्हाला
ते खाण्यासाठी अधिक उत्तम वाटेल आणि ते जास्त पौष्टिक सुद्धा असेल। हे पायांमधील क्रॅम्प्स टाळण्यासाठी आणि तोल राखण्यासाठी फार महत्त्वाचं आहे। सेल्टिक मीठ हे परिष्कृत म्हणजेच प्रोसेस केलेल्या मिठासारखं नसतं, ते अचानक रक्तदाब वाढवत नाही, त्याच्या उलट ते पायांच्या स्नायूंमध्ये पाणी आणि खनिजांचं योग्य प्रमाण ठेवतं, इलेक्ट्रोलाइट्सची पूर्तता करतं आणि झिजलेले स्नायूसुद्धा लवकर मजबूत करतं। वापर खूप सोपा आहे। गरम मऊ वाफवलेल्या अर्ध्या रताळ्यावर थोडंसं सेल्टिक मीठ वापरा। हे गरम गरम खा। मुख्य नाश्त्याच्या सुमारे 10 मिनिटं आधी आणि त्याआधी 1 ग्लास कोमट पाणी प्यायला विसरू नका। असं केल्यानं शरीरातील साखरेचं प्रमाण स्थिर राहतं आणि खनिज शोषण्याची प्रक्रिया सुरू होते। जर तुम्ही हे एकटं रताळं दररोज 1 आठवड्यापर्यंत खाल्लं तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल। तुमच्या हातापायांना येणाऱ्या मुंग्या कमी होतील, झटके कमी होतील आणि उभं राहणंही स्थिरपणे आणि आरामामध्ये होईल। खूप लोक या गुप्त नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात, पण वयाच्या 60 नंतर असं साधं रताळं ही एक अमुक आधार ठरू शकतं, जो वय वाढत असतानाही तुमच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट टिकून ठेवतो, स्वतःच्या पायांवर आत्मविश्वासानं आणि स्वतंत्रपणे चालणं। पायांची ताकद, स्थिरता आणि तोल सुधारण्यासाठी सकाळची दिनचर्या आणि योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो, पण ही ताकद दिवसागणिक टिकवणं आणि ती परत मिळवणं हे खरं आरोग्याचं काम आहे। जर वृद्ध व्यक्तींनी काही सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या तर त्यांच्या पायांचं आरोग्य, तोल आणि आत्मविश्वास यात खूप मोठा बदल होऊ शकतो। पहिली सवय म्हणजे झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिणं आणि मीठ पिणं। सकाळी उठल्यावर पहिल्यांदा 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात नैसर्गिक खनिज मीठ जसं की सेल्टिक किंवा हिमालयीन मीठ अर्धा चमचा टाका। झोपताना आपलं शरीर निर्जलीकरण झालेलं असतं, त्यामुळे काही लोकांना सकाळी पाय जड वाटतात, स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो किंवा मग उभं राहिल्यावर डोलल्यासारखं वाटतं। 250 मिली कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा नैसर्गिक मीठ टाकल्यावर तो पायातील रक्तप्रवाह सुधारतो, मज्जासंस्था शांत होते आणि क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते। हे पाणी हळूहळू 5 मिनिटं प्यायल्यावर मगच नाश्ता करा। दुसरी सवय म्हणजे 3 मिनिटांचा साधा व्यायाम। फक्त 3 मिनिटं घरातच पाय उचलण्याचा, तोल राखण्याचा सराव करा। यासाठी कोणतंही उपकरण लागत नाही। उभं राहा, ड्रॉइंग रूम, बेडरूममध्ये कुठंही आणि एक पाय जमिनीपासून 2 ते 4 इंच उचलून ठेवा। 10 सेकंद तसंच ठेवा, मग दुसऱ्या पायावर जा। अशा प्रकारे प्रत्येकी 5 फेऱ्या मारा। तिसरी सवय म्हणजे लगेच उठू नका। झोपेतून लगेच उठू नका। अनेक वयोवृद्ध पटकन उठतात आणि मग चक्कर येते, पाय लटपटतात आणि काही वेळा पडतातही। त्याऐवजी तिथे एक खोल श्वास घ्या, सावकाशपणे बसून घ्या, मनगट आणि पायांचे पंजे हलक्या हालचालींनी फिरवा। यामुळे मेंदू आणि शरीराच्या खालच्या भागामध्ये रक्तप्रवाह नीट सुरू होतो आणि दिवसाची सुरुवात स्थिरतेने आणि नियंत्रणामध्ये होते। चौथी सवय म्हणजे सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 5 मिनिटं नक्की उभं राहा। खिडकीजवळ, गॅलरीमध्ये जिथं शक्य असेल तिथे पण नक्की उभं राहा, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपले हाडं मजबूत करतं आणि कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा सुधारतं। तुमच्या शरीराकडे रोज थोडंसं लक्ष द्या। थोडी काळजी घेतली तर तुम्हाला 10 पटीने परतफेड हे नक्की मिळणार आहे। आजपासूनच या गोष्टी वृद्ध व्यक्तींनी सुरू करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये मोठे बदल होऊ शकतील। माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।